ड्रीम फाउंडेशन आणि यशोधन पतसंस्थेच्या वतीनं सोलापुरात 1 जून रोजी 501 जणांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे। ड्रीम फाउंडेशन आणि यशोधन पतसंस्थेच्या वतीनं शनिवार दिनांक 1 जून रोजी सकाळी 10 वाजता सोलापुरातील कुसुमाग्रज मल्टीपर्पज हॉल नाथ होम्स इथं 501 जणांचा सामूहिक वाढदिवस, वृक्षारोपण आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती संस्थापक काशीनाथ भदकुंडकी आणि काशीनाथ पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला शिवपुत्र महास्वामी, संत शरणबसवलिंग शिवयोगी, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी, माजी आमदार दिलीप माने, श्रीशैल हत्तुरे, माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। 1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ शनिवारी उद्योजक राम रेड्डी, MK फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे, जय हिंद शुगरचे बबरुवान माने देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, SK पाटील, प्राध्यापक GK देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। एक दिवस 1 जूनच्या रोजी वाढदिवस असणाऱ्यांना आनंद मिळावा, त्याचा एक स्नेह मिळावा हवा, या उद्देशाने आम्ही 50-100 पासून यावर्षी 501 लोकांचा एक सामूहिक वाढदिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3 टप्प्यामध्ये आपण आयोजित केले। या कार्यक्रमासाठी ड्रीम फाउंडेशन सोबत आपले काशीनाथजी पुजारी सर, जे यशोधन पतसंस्था सोलापूर चालवतात, त्यांनी पण पुढाकार घेतलेले। ग्रामीण भागातील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी व्हावेत, रक्तदान शिबिर आपण ठेवलेले आहे। विशेष म्हणजे यावर्षी नुसतं वाढदिवस सत्कार न ठेवता 5001 वृक्षांचं रोपण आपण 1 तारखेपासून शुभारंभ करतो। या पद्धतीने आम्ही नियोजन केले। 101 किलोचा फ्रूट केक, जसं फळांचा आज राजा म्हणतो आंबा म्हणून, असे सगळ्या फळांचं एक आपण केक तयार करतो। लोकांना ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना फेटा, त्यांना एक सन्मान चिन्ह, त्यांना एक आठवण प्रमाणपत्र, अशा एक अभिनव संकल्पना आपण फॅमिलीसोबत करतो। या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या माध्यमातून नोंदणी करावी, असं मी आवाहन करतो। या पत्रकार परिषदेला नागेश मेहत्रे, मयूर गवते, रितेश गोस्की यांची उपस्थिती होती।